आता थोडंसं वेगळं आलंय पहा. या ठिकाणी जे काही गणितामधले चिन्ह आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारासाठी, तर या क्रियांच्या चिन्हांचा वापर केलेला आहे. म्हणजे संकेतच आहे, सांकेतिक भाषाच आहे, पण वेगळ्या पद्धतीने दिलाय. तर हे सोडवणं सोपं आहे, काय अवघड नाहीये. पायल सांगेल. चला पायल. अधिक वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, हा, गुणिले म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजाबाकी. तर या ठिकाणी काय करायचं, फक्त त्या ठिकाणी आपल्या जागा त्यांच्या बदलायच्या आहेत. त्याच्याऐवजी जे काही दिलेलं आहे संकेत तो लिहायचं आणि त्याच्या खालीच मांडून घ्यायचं. म्हणजे इथं 20 या ठिकाणी 20 आहे, तर त्या ठिकाणी 20, इथे 4चं 4, 2चं 2, 9चं 9, 5चं 5. तर मध्ये फक्त आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत. अधिक म्हणजे भागाकार, वजा म्हणजे गुणाकार म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजाबाकी. हे दिलेल्या संकेतानुसार लिहिलं. आता काय अवघड नाही. महत्वाचा मग आपल्याला बदमाश माहित आहे. बॉडमास म्हणजेच गणित क्रिया करताना काय करावं लागेल, अगोदर ब्रॅकेट ऑफ, डिव्हिजन म्हणजेच भागाकार, गुणाकार, ऍडिशन म्हणजेच बेरीज, एस फॉर सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. ह्या क्रिया या पद्धतीने करायच्या. बघूया आपण. मग सुरुवातीला भागाकार आहे, भागाकार करता येतं. भागाकार केलं 4 पंचे 20 गुणिले 2 अधिक 9 वजा 5. ठीक आहे. त्याच्यानंतर परत पुढची क्रिया कुठे करायची, गुणाकार. 5 दोन्ही 10 अधिक 9 वजा 5. त्याच्यानंतर बेरीज क्रिया करायची 19 वजा 5. त्याच्यानंतर वजाबाकी क्रिया केली, किती राहील 14. उत्तर दिसते 14 या ठिकाणी आहे. हे अवघड नव्हतं, सर्व नाहीये, प्रत्येकाला उदाहरणे यायला पाहिजे, एवढं सोपं होतं हे. कळलं का? ठीक आहे. पुढचं उदाहरण घेऊया आपण. छान. बघूया आपण. या ठिकाणी गणित क्रिया आहेत, गणित क्रियानुसार दिलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला सहज सोडवता येईल. प्रश्न वाचूया आपण. 5 गुणिले 4 बरोबर 90, 8 गुणिले 2 बरोबर 110 आणि 2 गुणिले 3 बरोबर 30, तर 6 गुणिले 2 बरोबर किती. तर हा सुद्धा संकेत काहीतरी लपलेला आहे याच्यामध्ये, तर तो आपल्याला ओळखायचा आहे. तो नियम काय आहे तो ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा जी क्रिया होते 90 कसं येतं पहा. गुणाकार केल्यानंतर येतं, भागाकार केल्यानंतर येतं, काय येतं पहा 5 चौक 20. याचा अर्थ काय, म्हणजे 90 आलं इथं. तर काय केलं असेल, गुणाकार 5 गुणिले 4 असं केलं म्हणजे काय निश्चित केलं असेल, काय केलं असेल पहा. जमते का? बरं ठीक आहे, सांग काय केलं पहा. हा सांग. 5 अधिक 4 हे दोन संख्या ज्या आहेत 9 आणि त्याच्या पुढची संख्या घेतली 9चा वर्ग जर केला आपण, 9चा वर्ग अधिक 9चा वर्ग अधिक 9 केलं समजा 87 अधिक 9 बरोबर किती 90. बर इथं 8 आणि 2 8 अधिक 2 10 त्याचा वर्ग किती 100 अधिक 10 तर किती होईल 110 बरोबर येत आहे. तर पण नियम लक्षात आला पहा. नियम सापडणं महत्वाचं आहे. 2 अधिक 3 गुणाकाराऐवजी 3 केलाय. 2 अधिक 3 5 5चा वर्ग 25 अधिक ही संख्या विसरायची आहे 30. आलं छान. आता अजून दुसरं 6 गुणिले 2च्या ऐवजी अधिक 2 करावं लागेल. 6 अधिक 2 किती झालं 8. 8चा वर्ग केला
64. तीच संख्या विसरायची परत. 64 अधिक 8 म्हटल्यानंतर 72. 72 ऑप्शन नंबर 4 आहे. कळलंय सर्वांना? अजून वेगळ्या काय पद्धतीने करता येईल का? छान. नमस्कार. पद्धत बघूया आपण दुसऱ्या पद्धतीनं. कुठल्याही पद्धतीने जरी केला तरी उत्तर मात्र तुम्हाला सेमच यायला पाहिजे, सारखंच यायला पाहिजे. बघूया इथं परत तेच. 5 अधिक 4 किती झालं? 9. त्याच्या पुढची संख्या घेतली, पुढची संख्या 10. पुढची संख्या 10 घेतली आणि त्यांचा गुणाकार केला, 90 झालं. तसं आता इथं काही जणांचं असं पण आलं असेल तर हे सुद्धा बरोबर आहे. असं सुद्धा आलं असेल. 8 अधिक 2. 8 अधिक 2 किती झालंय? 10. पुढची संख्या 10च्या पुढच्या 11 घेतलं, त्यांचा गुणाकार 110. बरोबर आहे. तसं 2 अधिक 3 बरोबर 5. त्याच्या पुढची संख्या 6 असायला पाहिजे. त्या दोघांचा गुणाकार 30 आला. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीनं 6 गुणिले 2 साठी काय करता येईल? 6 अधिक 2 किती झालं? 8. त्याच्या पुढची संख्या 9 घेतली, 8 9 72. या पद्धतीने सुद्धा 72च उत्तर येतं. कुणाच्या कल्पनेमध्ये ही मेथड येईल किंवा त्याच्या अगोदरच येईल, कुठलंही, पण इथं जुळवायचं म्हणजे काय केलं पाहायचं. असलेल्या संख्येपेक्षा मोठं आहे म्हणजे मोठं कधी होईल? एकतर बेरीज केल्यानंतर किंवा गुणाकार केल्यानंतर. कमी कधी होतंय? एकतर भागाकार केल्यानंतर, वजाबाकी केल्यानंतर. या गोष्टी थोड्याशा कळल्या पाहिजे आपल्याला. कळलं? लक्षात आलं तुम्हाला सर्वांना? छान. पुढे जाऊया आपण.